रोहित पवार गिरगाव मॅजिस्ट्रेट कोर्टात दाखल झालेले आहेत। 2025च्या आझाद मैदानातील आंदोलनासंदर्भात हजर राहण्याचे कोर्टाचे आदेश होते। जितेंद्र आव्हाडांपाठोपाठ रोहित पवार हे देखील कोर्टात हजर झालेले आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देतात। गिरीश, नेमकं प्रकरण काय होतं आणि या प्रकरणातले आताचे ताजे अपडेट्स द्याल? नक्कीच आपण पाहतोय की रोहित पवार या ठिकाणी पोहोचलेले आहेत। एनसीपीचे नेते आहेत आणि आता गिरगाव मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून त्यांना समन्स आल्यानंतर आज त्यांना या ठिकाणी हजर राहण्यास सांगण्यात आलेलं आहे। काही वेळापूर्वी जितेंद्र आव्हाड या ठिकाणी हजर राहून गेलेले आहेत आणि त्यांना सुद्धा जाब विचारण्यात आले। खरं तर दोघांनाही दोषी ठरवण्यात आलेलं आहे आणि 17 जुलै 2025 रोजी नितीन देशमुख मारहाण प्रकरणामध्ये हे दोन्ही नेते आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गेले होते। त्या ठिकाणी रात्री सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याचा मुख्य आरोप जो आहे तो या दोन्ही नेत्यांवर आहे आणि त्या संदर्भातली जी सुनावणी आहे ती आज होते। या सुनावणी अंती काय नेमकं होणार आहे निष्पन्न हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण दोन्ही नेत्यांना आता मॅजिस्ट्रेट कोर्टाकडून हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं। त्यानुसार जितेंद्र आव्हाड हजर राहून गेलेले आहेत अशी माहिती मिळते। तर रोहित पवार हे सध्या कोर्टामध्ये आहे आणि आता जज पुढे न्यायाधीशांपुढे त्यांची जी सुनावणी आहे ती सुद्धा सुरू होणार आहे। ते हजेरी लावणार आहेत आणि बाहेर आल्यानंतर नेमकी काय प्रतिक्रिया देणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। नितीन देशमुख हे शरदचंद्र पवार पक्षातील नेते होते, मात्र आता भाजपमध्ये त्यांनी पक्षप्रवेश केलेला आहे। मात्र आपल्या नेत्यासोबत जो काही प्रकार घडला त्याला विरोध करण्यासाठी आणि महायुतीला विरोध करण्यासाठी हे सगळे जे नेते ते आझाद मैदानमध्ये गेले होते आणि यानंतर बऱ्याच राजकीय घडामोडी सुद्धा घडलेल्या आहेत। त्यामुळे आज नेमकी काय सुनावणी होणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच, आणि या सुनावणीकडे आपलं लक्ष असणार आहे। गिरीश, अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद।